Hello students, today we are going to learn first part of unit number 3 opposites. Opposites mean विरुद्धार्थी शब्द opposites आणि आपण बघणार आहोत. आता मी काय करणार आहे हे मी वाचणार आहे आणि तुम्ही काय करायचं आहे सगळ्यांनी हे ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर मग माझ्यासोबत पुन्हा वाचायचं आहे आणि नंतर समजून घ्यायचं आहे. चला लिसन अँड रिपीट. बघा, यू से यस अँड आय से नो. आता तुम्ही कुठं लक्ष द्यायचं आहे? हे कलरचे जे वर्ड्स आहेत ना तिथं लक्ष द्यायचं आहे. आता हे काय आहे सांगा? एस आणि हे काय आहे? नो. चला, यू से स्टॉप अँड आय से गो. स्टॉप अँड गो. यू से फास्ट अँड आय से स्लो. फास्ट, स्लो. We are the opposites. We are the opposites. चला, you say day, I say night. Day, night. You say dark and I say bright. You say heavy and I say light. आता बघा सगळ्यांनी काय झालंय, मी जे काही शब्द अंडरलाईन केलेत ते काय आहेत? एकमेकाचे अपोजिट्स आहेत. म्हणजे मी यस, तुम्ही यस म्हणलं की मी काय म्हणणार? नो म्हणणार. आणि तुम्ही नो म्हणलं तर मी यस म्हणणार. म्हणजे हे दोन शब्द एकमेकांचे काय आहेत? अपोजिट्स आहेत. तसेच इथं बघा आता स्टॉप म्हणजे थांबणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? जाणे, गो, जाणे. फास्टचा दुसरा विरुद्धार्थी शब्द काय? स्लो. फास्ट, स्लो, स्लो, फास्ट. हे काय? अपोजिट्स. यू से डे, आय से नाईट. डे मीन्स दिवस, नाईट मीन्स रात्र. डे, नाईट, दिवस, रात्र. एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. डार्क अँड ब्राईट. डार्क अँड ब्राईट. नंतर हेवी अँड लाईट. जड आणि हलका. हलका आणि जड. म्हणजे हे दोन एकमेकांचे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. बघा इथे चित्रात कसं दाखवलंय. दिस इज अ बॉय. तो काय म्हणतो? एस. अँड दिस इज अ गर्ल. शी सेज नो. येस, नो. अपोजिट्स. रेड कलर इंडिकेट्स स्टॉप. Green signal indicates go. This sun shows it's a day. Moon says it is a night. Day and night here. This is what? Deer, hurrying, which run fast. This is tortoise, which is slow. Now please see this. This is a dark and this is a bright color. Dark cloth, bright cloth. Then this is heavy. Okay, heavy dumbbells and light dumbbells. समजलं सगळ्यांना? एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द. आता तुम्ही काय करायचं आहे? हे माझ्यासोबत वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली दिलेले अपोजिट वर्ड्स इथे बघून लिहायचे आहेत. बघा, यू से एस, आय से नो. आणि तुम्ही काय करायचं आहे? कलरचे जे शब्द आहेत त्या एका लाईन मध्ये दोन त्यांच्यावरती फोकस करायचा आहे. ते एकमेकाचे काय आहेत? अपोजिट वर्ड्स आहेत. यू से स्टॉप अँड आय से गो. यू से फास्ट अँड आय से स्लो. वी आर द अपोजिट्स. You say day, I say night. You say dark and I say bright. You say heavy, I say light. We are the opposites. बरोबर?
आणि हे समजत नसेल तर तुम्ही ह्या बाजूच्या चित्रांची सुद्धा मदत घेऊ शकताय समजण्यासाठी. चला तर आपण काय करूया, ऑपोजिट वर्ड्स लिहूया. इथं काय लिहिलंय, एस. मग एसचा अपोजिट वर्ड काय बघा, इथं दिलाय नो, तर इथं नो लिहिलाय. तसंच आपण बाकीचे हे शब्द इथे बघून पूर्ण करायचे आहेत. आता हे काय आहे, नाईट, NIGHT नाईट. ह्याचा अपोजिट वर्ड काय असणार आहे सांगा, नाईटचा डे. इथे आहे बघा, हा नाईट आहे तर त्याचा वर्ड काय अपोजिट डे, म्हणून इथे डे लिहायचं. हे काय आहे, फास्ट. फास्ट हा वर्ड आहे, त्याचा अपोजिट वर्ड काय असणार आहे, स्लो. हे काय असणार आहे, स्टॉप. स्टॉप आहे, त्याचा अपोजिट वर्ड कुठला असणार आहे, गो. डार्क, त्याचा वर्ड ब्राईट. नंतर हेवी अँड लाईट. बरोबर. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, ही एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. बरोबर. आता बघूया पुढे तिसरा पार्ट. एक्सटेंड दिस पोएम बाय युजिंग द फॉलोइंग अपोजिट वर्ड्स. आता तुम्हाला काय दिसेल इथं, अपोजिट वर्ड्स लिहित, नियर, फार, अप, डाऊन, इन, आउट, हॉट, कोल्ड, बिग, स्मॉल, वेट, ड्राय. तर हे शब्द वापरून तुम्हाला हीच काय करायची आहे, पोएम एक्सटेंड करायची, म्हणजे पूर्ण म्हणायचे. मग तुम्ही आता म्हणणार की हे वर्ड कुठं वापरायचे, तर हा कोणता कलर आहे, नियर अँड फारचा रेड कलर. मग रेड कलरचे शब्द कुठे आहेत, इथं हे दोन आहेत. तर ह्या दोन शब्दांच्या ऐवजी तुम्ही हे दोन शब्द वापरायचे आणि कविता पुन्हा लिहायची आहे. आता हे कुठले आहेत, ब्ल्यू कलरचे. ब्ल्यू कलरचे आहेत स्टॉप अँड गो. ह्याच्याऐवजी काय लिहिणार तुम्ही, अप अँड डाऊन. नंतर पिंक कलर, फास्ट अँड सो, इन अँड आउट. असं काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे आणि ती कविता एक्सटेंड करायची आहे. बघा आता मी पहिलं जो काय आहे पोएमचा पार्ट तो मी एक्सटेंड करतोय. कसं बघा, यू से नियर अँड आय से फार. बरोबर. म्हणजे मी काय केलं, ह्या यशच्या ऐवजी नियर वापरलं आणि नोच्या ऐवजी फार वापरलं. समजलं. तसंच आता पुढचं बघा, यू से अप अँड आय से डाऊन. डाऊन. यू से इन, आय से आउट. वी आर द अपोजिट्स. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे इथले जे वर्ड आहेत हे वापरायचे आहेत आणि हे वर्ड आहेत ते काढून ते शब्द वापरायचे आहेत. म्हणजे कसं ओळखायचं, तर कलरवरून. हे कलर येस अँड नो आहे तर याच कलरचे शब्द तिथं वापरायचे आणि कविता पुन्हा म्हणायचे. बरोबर. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, मी दाखवल्याप्रमाणे हे शब्द वापरायचे आहेत आणि कविता एक्सटेंड करायचे आहेत. आणि याच्यावरून आपण काय समजून घेतलं, विरुद्धार्थी शब्द. ओके. जसं की आपलं हॉट आणि कोल्ड, उष्ण आणि थंड. हॉट आणि कोल्ड. चहा हॉट असतो, लस्सी कोल्ड असते. समजतंय, अपोजिट आहे, एकमेकांच्या विरुद्धार्थी. तसंच तुम्ही विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत आणि मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.